त्याच्यावर विश्वास आहे. तो काय करतो? लाव डोळ्याला पाणी. लावलं. मन मामा म्हणला काय मामाचं माहित नाही, त्याला डोळ्याला पाणी माहित नाही. गुरुजींना सांगितलं म्हणून ऐकला. हा त्याचा दोष आहे का? तुम्ही ध्यान करा. ते सांग ते का झोपलं होतं का लाव डोळ्याला पाणी? काही ते महादेवाला शिवरात्रीच्या दिवशी कोणते झाड आवडतं? बेलाचे. हे तुम्हाला कोणीतरी गुरुजींनी सांगितलं. आता पुढं काय झालं ताई? प्रांजळ मनाने तुम्ही सुशिक्षित लोक आहे, हुशार आहे, मला आदर आहे. खरंच सांगा, महादेवाला जर बेल आवडतो तो लावायला पाहिजे का हाईच उभरपडून आणलं? लावलाच पाहिजे. महादेवाला नसतं सांगितलं तरी ते बेल वरबाडा नसतं लोकांना. एक बेल ठेवत नाही, पान ठेवत नाही, फांद्याच्या फांद्या कापून कापून विकत. त्या दिवशी बेलाची काय हाल होताच. चुकीचं सांगितलं. मला सांगताना गडबड झाली. मला अर्धवट सांगितलं गेलं, चुकीचं सांगितलं म्हणून समाज चुकी. ते बरोबर असेल, महादेवाला बेल आवडतं ही गोष्ट खरी आहे, मग लावायचं सांगा ना. कळलं ना मला? कोणाला काय सांगा बरं? ऐकणाऱ्याची कुवत किती येते तर पहा ना. तुमचं जरी खरं असलं पण ऐकणाऱ्याची कुवत काय बघा. हे भानगड. मी आता आहे ना, माझ्याकडे काही नाही, जमीन नाही, जुमला नाही, मला पोरगं नाही, दुकान नाही, शटर नाही, गाय नाही, बकरं नाही, खुश आहे. मला पक्क कळलं की इथे काही नाही, येताना काय आणलं नाही, जाताना काही न्यायचं नाही, मस्त राहायचं. आणि हे काही म्हणले पागल ते यायचं ऐकायचं नाही. हा, तुकाराम महाराजांनी सांगितलं बरे झाले देवा मुक्का झालो, बरे झाले देवा बाहेर झालो, हे म्हणले ना, त्याचं कारण नाही ते. नाही तर ते बी डिप्रेशन मध्ये गेले. सोपं जगणं आहे, सोपं जगणं आहे. मी माझ्या परिणाम माझ्या सोयीचा चांगला अर्थ काढतो, जगतो. बघा तुम्हाला पटतं. अशा काही वादातीत गोष्टी आहेत, त्या सुद्धा बोलावं का नाही बोलावं, पण मला असं वाटतं इथून पुढे बोललं पाहिजे, कोणातरी सांगितलं पाहिजे. एक किचकट विषय आहे. शिवाजी महाराजांचा अभिषेक ब्राह्मण समाजाने केला नाही, रोखला नाही असं म्हणते. रोखला सगळा महाराष्ट्रात देशात तोच शब्द आहे. मला नाही वाटत रोखला. हा दैत्याचा स्वभाव, दैत्याची विचार करायची पद्धत. माझं मत असं आहे, महाराजांनी मोठा ब्राह्मण आणला. कशा छोट्या ब्राह्मणाकडून नाही केलं. काय त्याच्यात काय असं म्हणलं काय बिघडन आपलं? आता वाद करून किंवा आता दंगली करून काय फायदा आहे देशाला? सत्य काय आहे ते समजून घ्या आणि आज काय गरज आहे आपल्याला ते समजून घ्या, तरच देशाची प्रगती झाली तर झाली. नाही तर तुम्ही तेच काळे कोळशे उघडीत बसले तर देशाचा विकास होणार नाही आणि 40 वर्षात माणसं मेलेशी राहायचे नाही.